मागील काही दिवसांपासून पुणे, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर या शहरांमध्ये बिबट्याची दहशत प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं. मात्र आता हीच बिबट्याची दहशत पालघर जिल्ह्यात सुद्धा दिसू लागली आहे. त्याचं कारण असं की पालघरच्या विक्रमगड तालुक्यातल्या उटावली इथल्या आदर्श विद्यालयात 5वीत शिकणाऱ्या मयंक कुब्रा या 11 वर्ष शाळकरी मुलावर जंगलातून घरी जात असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. मयंक हा रोज 4 किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत ये-जा करतो आणि त्याचा शाळेत जाण्याचा मार्ग हा जंगल भागाचा असल्यामुळे या ठिकाणी बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. हा हल्ला थेट मयंकच्या दप्तरावर झाल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे, पण बिबट्याच्या नखांचे खोल घाव मयंकच्या शरीरावर उमटले आहेत. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी सुद्धा प्रसंगावधान दाखवत आरडाओरड आणि दगडफेक करून बिबट्याला पळवून लावलं आणि या मुलांच्या धाडसाचं आता गावकऱ्यांनी सुद्धा चांगलंच कौतुक केलंय. जखमी मयंकला विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि खोल जखमांवर टाके घालण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र आता मयंकवर झालेल्या हल्ल्यानंतर पालघर जिल्ह्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.